नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्या आयुष्यात असा क्षण आला आहे का जिथे तुम्हाला योग्य काय व अयोग्य काय याचा निर्णय घेणे कठीण होऊन गेले आहे? बऱ्याचदा आपल्याला अशा परिस्थितीतून जावं लागतं. कर्तव्य समोर असतं पण आपलं मन साथ देत नाही, त्यामुळे आपलं कामात मन लागत नाही. हीच तर खरी कसोटी असते आपल्या आयुष्यात, नाही का? अशा वेळी आपल्याला भगवद्गीतेमध्ये जी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवण दिली त्या शिकवणीची उजळणी करायला हवी. या व्हिडिओमध्ये आपण अशीच मनाला उभारी देणारी, पुन्हा चैतन्यपूर्ण काम करायला भाग पाडणारी श्रीकृष्णाची शिकवण ऐकणार आहोत. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा कौरव पांडवांमध्ये युद्ध सुरू होणार होते, दोन्ही बाजूंनी मोठी सैन्य उभी होती. शंख नगारे वाजवले जात होते, पण या सगळ्या गोंगाटात अर्जुनाचे मन मात्र खूप अस्वस्थ झाले होते. तो आपल्या रथावर उभा राहून समोर अथांग पसरलेली सेना पाहत होता. त्याला समोर शत्रू दिसत नव्हते, तर आपलेच लोक दिसत होते. गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह भीष्म, चुलत भाऊ, नातेवाईक आणि मित्र, राज्यातले राजे दिसत होते. हे दृश्य पाहून अर्जुनाचे अंग थरारू लागले. त्याचे तोंड कोरडे पडले, हातातून गांडीव धनुष्य निसटून गेले. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला वाटले, हे लोक माझेच आहेत, त्यांच्याशी मी कसे लढू? यांना मारून मला काय मिळणार? अर्जुनाचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला. अर्जुन श्रीकृष्णाकडे वळून म्हणाला, हे कृष्ण, मला हे युद्ध नकोय. अशा विजयानंतर मला फक्त आपल्या लोकांना मारण्याचे दुःख, यातना भोगाव्या लागतील. मला फक्त पश्चाताप होईल. अर्जुनाला वाटत होतं की युद्ध केले तरी पाप होईल आणि नाही केले तरी त्याला भ्याड समजले जाईल. त्यामुळे तो मोठ्या संभ्रमात सापडला होता. श्रीकृष्ण अर्जुनाचे सगळे बोलणे शांतपणे ऐकतात. मग ते अर्जुनाला समजावून सांगायला सुरुवात करतात. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुन, तुला जे लोक नातलग दिसत आहेत त्यांचं तू फक्त बाह्य रूप बघत आहेस. सत्य त्यापेक्षा खूप वेगळे आहे. श्रीकृष्ण पुढे सांगतात, अर्जुन, तू क्षत्रिय आहेस, एक योद्धा आहेस. अन्यायाविरुद्ध लढणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. हाच तुझा धर्म आहे. व्यक्तिगत सुखासाठी किंवा दुःखासाठी कर्तव्य सोडायचे नसते. जर प्रत्येक माणूस भीतीपोटी आपले कर्तव्य टाळू लागला तर समाजात अन्याय, दुराचार वाढेल. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पाडले पाहिजे. यानंतर श्रीकृष्ण सांगतात की आत्मा कधी जन्मत किंवा मरत नाही. देह नष्ट होतो, पण आत्मा एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करतो. कोणतेही शस्त्र, अस्त्र आत्म्याला मारू शकत नाही. आत्मा अजय, अमर व अविनाशी आहे. हे समजल्यावर अर्जुनाचे भय कमी होते, मन अधिक स्थिर होते. श्रीकृष्णांच्या या ज्ञानामृताचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम होतो. त्याचं गोंधळलेलं मन शांत होते. त्याला समजते की तो फक्त भावनेच्या भरात वाहत होता, त्यामुळे त्याला निर्णय घेता येत नव्हता. पण आता त्याला त्याचं कर्तव्य नीट लक्षात येते व तो श्रीकृष्णाला म्हणतो, हे केशवा, माझा मोह नष्ट करून मला तुम्ही खऱ्या ज्ञानाची अनुभूती करून दिली. मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आता मी तुमच्या आज्ञेप्रमाणेच वागेन. असे म्हणून त्याने आपले धनुष्य उचलले, कर्म केले. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य पूर्ण केले. हीच श्रीकृष्णाची महान शिकवण आहे. ही शिकवण फक्त अर्जुनासाठी नाही, तर आपल्या सर्वांसाठी आहे. आपणही रोज जगत असताना किती प्रसंगांना सामोरे जातो. अशा वेळी काही प्रसंग आपल्याला थकवणारे, हताश करणारे येतात. बऱ्याच वेळा निर्णय घेताना मन डगमगते. अशा वेळी ही श्रीकृष्णाची शिकवण आठवायची. आपले कर्तव्य ओळखून प्रामाणिकपणे काम करायचं. बाकी सगळं त्या श्रीहरीवर सोडून द्यायचं. सदैव आपला हात त्या श्रीहरीने घट्ट पकडलेला आहे असं समजून पूर्ण लक्ष फक्त प्रयत्नावर ठेवायचं. आपल्याला मार्ग दाखवणारा तोच आहे. आपल्यासाठी काय अयोग्य आहे व योग्य आहे ते त्या श्रीहरीला माहीत आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून काम करत राहा. त्याची कृपा आपल्याला नेहमी जिंकण्यास बळ देते. विश्वास ठेवा स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर. परमेश्वर तुम्हाला कधीच निराश होऊन देणार नाही. रामकृष्ण हरी.